टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नागपूरमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर आता नागपूरमध्ये तणावाची परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली होती। त्यानंतर आता आपण जर नागपूर शहरात बघितलं तर नागपूर शहरातील ज्या परिसरामध्ये घटना घडली होती महाल परिसरामध्ये, त्या ठिकाणावरील बाजारपेठांमध्ये आपल्याला शुकशुकाट जी आहे ती बघायला मिळत आहे। या ठिकाणी जर बघितलं तर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो बाजारपेठ परिसरांमध्ये तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी घटना घडल्यानंतर पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर शहरामध्ये संचारबंदी जी आहे ती लागू करण्यात आलेली आहे। आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर अनेक प्रकारचे दुकानं जे आहेत ते या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेले, कडकडीत असा बंद जो आहे तो व्यापाऱ्यांकडून पाळण्यात आलेला आहे। खरं तर नागपूरमध्ये झालेल्या संचारबंदीनंतर पोलिसांकडून या ठिकाणी अनेक ज्या बाजारपेठा आहेत या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। खबरदारीचा उपाय म्हणून विविध पोलिसांच्या ज्या सुरक्षा यंत्रणांच्या कंपन्या आहेत त्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला सर्वच दुकानं जे आहेत ते बंद दिसत आहेत। नागपूरच्या महाल परिसरातील ही आपण सध्या दृश्य पाहत आहोत आणि या ठिकाणी महाल असेल, गांधीबाग, इतवारी, इंदोरा बाजारपेठ आदी प्रकारच्या ज्या बाजारपेठा आहेत त्या बंद आहेत आणि यामुळे व्यापाऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते होत असल्याचं कुठेतरी बघायला मिळतंय। बाजारपेठांमधील जे रस्ते आहेत, ज्या परिसरामध्ये घटना घडली होती त्या अनेक ठिकाणी पोलिसांकडून बॅरिकेटिंग करून रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आल्याचं आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन साईसह पवन येवले, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।